पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना बायोमेट्रिक केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ओटीपीद्वारे होणारे प्रमाणीकरण बंद करण्यात आले असून जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी पात्र शेतकऱ्यांना तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅग नोंदणी बंधनकारक आहे. मात्र आता ओटीपी ऐवजी बोटांचे ठसे किंवा आयरिसद्वारे बायोमेट्रिक केवायसी करणे आवश्यक करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आधार कार्ड सोबत घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबंधित बँक शाखेत स्वतः उपस्थित राहून ही प्रक्रिया पूर्ण करावी. नव्या प्रणालीमुळे लाभार्थ्यांची अचूक ओळख पटवून कर्जमाफी प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार आहे. ॲग्रीस्टॅगमुळे शेतकऱ्यांना युनिक फार्मर आयडी मिळणार असून पीक विमा, नुकसान भरपाई, डिजिटल कर्ज वितरण, हवामान अंदाज आणि माती परीक्षण यासारख्या विविध सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. पात्र शेतकऱ्यांनी लाभार्थी यादीत आपले नाव तपासून तत्काळ बायोमेट्रिक केवायसी पूर्ण करावी असे प्रशासनाने आवाहन केले आहे. नमस्कार, मी योगेश कुमार बाकरे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गोंदिया. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 यासाठी लवकरच यादी प्रसिद्ध होणार आहे. पात्र सभासद शेतकऱ्यांनी आधार कार्ड संलग्न करून घेण्यात यावे. तसेच यासाठी ॲग्रीस्टॅग नोंदणी कंपल्सरी केलेलं आहे. त्याच्यामुळे सर्व पात्र सभासद शेतकऱ्यांनी लवकरच ॲग्रीस्टॅग नोंदणी करून घ्यावी. आधार प्रमाणीकरण लगतच्या आधार केंद्र CSC केंद्राशी जाऊन करून घ्यावे, जेणेकरून तुम्हाला लवकरच जी यादी प्रसिद्ध झाली आहे त्यानंतर लाभाची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. तर अशाबाबत आम्ही माननीय जिल्हाधिकारी तसेच माननीय जिल्हा माहिती अधिकारी आणि इतर संबंधित कृषी विभाग आहेत या सर्वांची लवकरच बैठक घेऊन या सर्वबाबत आपण कळकळीचं आव्हान या सर्व योजनेसाठी करणार आहोत. तरी पात्र सभासद शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅग आणि आधार नोंदणी ची जोडणी करून घ्यावी. थँक्यू. प्रतिनिधी मुकेश खरोले, NTV न्यूज मराठी, गोंदिया.